नमस्कार मंडळी, मराठी ब्लॉगमध्ये परत एकदा गोडताईंचे मैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर हे बघू शकता, काल संडेचं रुटीन आहे. तर इकडं किचनच्या समोरचा दरवाजा आहे तो खोलला होता, साफ वगैरे केला. तो खोलत नाही आम्ही, तो बंदच असतो. त्याच्यामुळं खूपच घाण होती तिथे. तर तो साफ केला आणि इकडचं सगळं रूम साफ केला. जे वरचं होतं ते सर्व साफ केलं त्यांनी. ॲडजस्ट फॅन वगैरे काढून तर घर थोडं थोडं साफ करायला काढलं आहे. तर इथं डबे वगैरे काढले, परत फ्रीज वगैरे बाहेर ठेवलं आणि सगळं वरचं सगळं साफ करून घेतलं. आणि बाहेरच्या रूममध्ये पसारा बघू शकताय. फ्रीज वगैरे बाहेर ठेवलं होतं, सगळे डबे टप वगैरे. तर सगळं आतमधलं किचन रूम पहिलं साफ केला, नंतर मग मी हे सगळं बाहेर नेऊन ठेवलं. आणि पाऊस वगैरे पण आहे, चालू झालेला आहे बऱ्यापैकी. तर हे बघू शकताय, सगळी गल्ली वगैरे धुवून घेतली. आता हे ना मी सगळं फ्रीज वगैरे व्यवस्थित पुसून लावून ठेवलेलं आहे. आणि संध्याकाळच आहे, सिलेंडरवरती ना चादर वगैरे धुवायच्या आहेत त्या. तर इथं असा दरवाजा बंद करून ठेवते. इथं असं सामान ठेवलेलं असतं. चादर वगैरे धुवायचे आहे, बेडशीट 2 आहेत. आणि इथं हे सगळं साफ झालं आहे. आता बघू थोडं थोडं किचनमधलं साफ करणं, एवढं नाही साफ करणार कारण पाऊस पण आहे. आणि सामान आणलं होतं, त्यात खोबरं पण आणलेलं आहे. पण आता अजून सामान तर भरलं नाही कारण साफसफाई वगैरे झालेलीच नाही आहे. बघू आता आज उद्या करण, थोडी थोडी साफसफाई करण. आणि हे बघू शकताय, तर स्वयंपाकाला पण सुरुवात झालेली आहे. तर आणलं होतं आज मटण. तर मटण वगैरे धुवून शिजत घालायचं आहे आणि भात वगैरे घालायचा आहे. तर इथं मी ना एक टिफिन आहे, तर एक टिफिनची तयारी करत आहे. भात झाला आहे, मटण पण शिजून घेतलं आहे आणि फ्लावर बटाट्याची भाजी टाकली आहे इथं या साईडला. आणि इथं मी मुगाच्या डाळीचं वरण करत आहे आणि चपात्या वगैरे करायच्या आहे. टिफिनमध्ये व्हेज देणार आहे. आणि आम्हाला मटणाचं कालवण केलं होतं. तर लवकरच स्वयंपाकाला लागले कारण टिफिन पण द्यायची म्हणल्यावर वेळेत पण झालं पाहिजे आपल्याला, परत उशीर नको. आपल्या घरात चालतं तसं बाहेर आपल्याला टिफिन कसं वेळेवर द्यायला पाहिजे. तर मग 9 वाजेपर्यंत स्वयंपाक झाला माझा पूर्ण, टिफिनचा पण आमचं घरातलं पण स्वयंपाक, भांड्यावर सर्व झालं. पण लवकरच किचनमध्ये आले होते, 6:30 पावणे 7लाच किचनमध्ये आले होते. त्याच्यामुळं ना 9 सव्वा 9 वाजेपर्यंत पूर्णपणे स्वयंपाक झाला. आणि ते इथे मी डाळ टाकते नाही, एकीकडे कांदे वगैरे कापून घेत आहे. आणि कसं वाटतं ताईंनो, व्हिडिओ आवडतात की नाही नक्की ते कमेंट करून सांगा. छान छान व्हिडिओ, ब्लॉग, रेसिपी बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मी व्हिडिओ टाकण्याचे सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तर इथं बघू शकताय भाजी पण झालेली आहे. इकडे भाजी बघत आहे, डाळ पण घातलेली आहे. मसाला वगैरे काढलेला आहे, मसाला वगैरे भाजायचा आहे आता.
पहिलं हे करून घेतलं म्हणजे टिफिन तयार झाली म्हणजे आपल्या घरातले कामं होत राहतात. तर इथं आता मी मसाला भाजायला घेतलेला आहे. तर आज वेगवेगळा मसाला भाजत आहे, कारण ना मिक्सरमध्ये एकत्र मसाला केला का लवकर बारीक होत नाही. तर आज वेगवेगळाच मसाला भाजणार पण आहे आणि वेगवेगळं वाटणार पण आहे, म्हणजे जास्त वेळ नाही लागणार. सर्व एकत्र केलं का मग ते खूप वेळ लागतो मसाला वाटण्यासाठी. आणि आज थोडं बरं वाटत आहे, कारण की ना भरपूर दिवस झाले तो दरवाजा खोललाच नव्हता, त्याच्यामुळे भरपूर अशी घाण झाली होती. घाण म्हणजे कसं तिथं उंदरं वगैरे येतात. पुढचा दरवाजा आहे जाळीचा आहे ना, तर उंदरं वगैरे येतात, तिथं येऊन बसतात, ते घाण करतात. तीच घाण होती, अजून दुसरे काय नाही. जाळं वगैरे झालं होतं. तर लास्ट टाईम कधी साफ केलं तर मला पण माहिती नाही. तो खोलतच नाही दरवाजा. आणि इथं मग आज थोडं छान वाटत आहे, तेवढंच दरवाजा वगैरे साफ केला फक्त. तर इथं आता माझा ना स्वयंपाक वगैरे संपूर्ण झालेला आहे, पूर्ण स्वयंपाक झाला आहे. आता मी इथं भांडे वगैरे थोडेसे आहे ते घासून घेत आहे.